श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्रे आनंदी. तेथे कडला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव सांप्रत करिताती. तेथे आपुला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय. फिटेल सर्वही संदेह श्री सद्गुरु कृपेने. परी मुरगोडीचे स्वप्न बाळप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात मागश्री क्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्रीगुरु स्वप्ने येऊनी सांगती तैसे करावे. मानला तयासी विचार. निघाले तेथुनी सत्वर. जवळ केले गाणगापूर परम पावन स्थान ते. कामना धरुणी चित्ती सेवेकरी सेवा करती. तेथे वाहे भीमा नदी स्नान करती. भक्तजन पुत्र कामना धरुणी चित्ती. आराधिती नृसिंह सरस्वती. दरिद्र धन इच्छिती. रोगीजन आरोग्य. कोणी घालिती प्रदर्शना. कोणी ब्राह्मण भोजना. कोणी करती गंगा स्नाना. कोणी घालती नमस्कार. तेथील सर्व सेवे करी नित्य नियमे 2 प्रहरी. मागोनिया मधुकरी निर्वाह करती आपुला. बाळप्पा तेथे पातले. स्थान पाहुणे आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिले. प्रांतकाळी उठोनी संगमावरी स्नान करुणी. जपध्यान आटोपुनी मागती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागोनिया माधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतून येती ते. माध्यान्ह स्नान करती. पुन्हा बैसती जपध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करुनिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतून ग्रामा माझी येते ते. बाळप्पा ते गृहस्थाश्रमी. संतती संपत्ती सर्व सदनी. परान्न ठावे नसे स्वप्नी. सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्ती करता सोडून गृह सुतकांता. शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहती. पंचपक्वानी सेविती घरी. तेथे मागती माधू करी. मिळती कोरड्या भाकरी. उदरपूर्ती न होय शीतोष्णाचा होय त्रास. अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदास नव्हेची. अय्याराम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसे परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पुरवजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरुनी जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडले त्यांचे घरी. मागोनिया माधुकरी. जाऊनिया संगमावरी जोडी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निषेधिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडले वनिता पुत्रा त्यागिले. तितर कष्ट सोशिले सद्गुरु कृपा नव्हेची. हिने आपले प्राक्तन भोगावे दारुण. पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. ऐसे विचार निषेधिनी येता बाळप्पाचे मनी. तथापि कष्ट सोसून नित्य नेम चालविला. एक मास होता निश्चिती. स्वप्नी 3 यती मूर्ती. येऊन या दर्शन देती बाळप्पाची ती सुकावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. पाहुनिया ऐसे स्वप्न मुनी पावले समाधान. म्हणती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेले की. अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत. तव तयासी एक पत्र शय्ये खाली सापडले. त्यात लिहिली एक ओळी. करू नये उतावळी. ऐसे पाहुनी त्यावेळी विचार केला मानसी. आपण केले अनुष्ठान परितेज झाले अपूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमाचे. वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करुणी. सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालुनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले. नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परतले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानला. अक्कलकोटी जावयासी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयांसी मार्गावरी झाले. चरण चाली जालुनी अक्कलकोटी. दुसरे दिनी बाळप्पा पोचले. येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. त्या नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी. गीत गाऊनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशीचे ब्राह्मण वैश्याधिक इतर वर्ण. स्वामी महिमा ऐकून दर्शनाते धावती. तयांची जाहली गर्दी. यात्रा करती घरोघरी. नाम घोषे ते नगरी. रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत. तैसे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शनाकारणी. कानफाटे नागपंथी संन्याशी फकीर येती. रामदासी अगोरपंथी दर्शना येती स्वामींच्या.
कोणी करती कीर्तन गायन आणि वादन, कोणी भजनी नाचून स्वामी महिमा वर्णिती. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ वहन स्वामी कृपेने झाले. पुण्यपावन पुण्यपावन देखुनी नगरी, बाळप्पा तोषले अंतरी. पूर्व पुण्यवतयांचे पदरी जन्म सार्थक झाले. बाळप्पा होनी सेवे करी, स्वहस्ते करेल श्री चाकरी. ती मधुर कथा चतुरी, पुढील अध्यायी परिसावी. जयाचा महिमा अगाध, जो केवळ सच्चिदानंद. विष्णू शंकरी अभेद, मित्र तर ठेवो जन्मवरी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, श्रोते सदा परिसोत. एकादेशोध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पण. मस्तु शुभम भवतु.